सज्जन श्रोते हो, सुप्रभात. आत्मोपनिषद देवपात पान 144 तंतेचा 19 क्रमांकाची पद्य रचना. द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त. इथे ज्ञानी भक्त कोणते सांगितले आहे? जे अद्वैत अव्यक्त निर्गुण निराकार तेच व्यक्त होताना द्वैत किंवा सगुण साकारात प्रकटते. मात्र मूळ केवळ एक आणि एकच आहे, दुसरे नाहीच. ते म्हणजे रूप गुणातीत केवळ चित घन चैतन्याने परिपूर्ण सघन असणे. एकाच चैतन्याची अनेकानेक किरणे शलाका प्रकटण्यासारखे आहे. विश्वाचे सगुण साकार दृश्य रूप निर्गुण निराकारच तपशिलात येताना सगुण साकार होते. निरंग प्रकाशच पृथक करणात सप्तरंग प्रदर्शित करतो. तसेच आहे कालातीत स्थलातीत असलेल्याचे स्थल कालात व्यक्त होताना मर्यादित होणे. तसा निरंग प्रकाश पृथक करणात सप्तरंगी दिसतो. तसेच आहे कालातीत स्थलातीत असलेल्याचे निर्गुण निराकाराचे स्थल कालात व्यक्त होताना मर्यादित होणे. मर्यादित होणे म्हणजेच भाव रूप गुण आकार. रूप गुणाकार व भाव नष्ट होणे म्हणजेच विराट असीम अमेय भगवत रूप. खरे तर अमर्यादित मर्यादित झाल्यासारखे वाटत आहे, भासत आहे. म्हणूनच जग हा आभास किंवा जगदाभास आहे. आता काव्य नीट ऐका. द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त. जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मज चक्र पाणी. सोहम भावे स्वप्नी जागृती सुषुप्ती चोहीकडे केशवाची दीप्ती. वृक्ष नदी सागर वेली फुला बहर फळात मधुर गोड हरिहर. जनवन मन तन धन अवघे स्थळ काळांतरी विश्वंभर उभे. पशु पक्षी तैसे कीड मुंगिराही सर्प मुंगसात तोची नारायण पाही. एका देवा वेगळे येत काही नाही द्वैती प्रकटुनी अद्वैत ते राही. द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त ऐसा देव जाणी ज्ञानी तोची भक्त. सगुण साकारी द्वैत व्यक्त भेटी निर्गुण निराकारी अज्ञाताची गाठी किंवा निर्गुण निराकारी कैवल्याची गाठी. येथे भक्त ज्ञानी कोण हे सांगितलेलं आहे. द्वैतात जो व्यक्त द्वैती अव्यक्त. निर्गुण निराकार हे द्वैतामध्ये सगुण साकारात व्यक्त झालेले आहे आणि अद्वैतामध्ये ते अव्यक्त आहे. म्हणून परमेश्वर द्वैतामध्ये व्यक्त असतो आणि अद्वैतामध्ये तो अव्यक्त म्हणजे लपलेला असतो. म्हणजे या दृश्य रूपात परमेश्वर प्रकट झालेले आहे हे द्वैत रूप आहे आणि या प्रकट होण्यामागचे जे अदृश्य रूप आहे ते परमेश्वराचे निर्गुण निराकार म्हणजे अव्यक्त रूप आहे. म्हणून परमेश्वरा द्वैतात व्यक्त असतो आणि व्यक्त द्वैताच्या पाठी पाया म्हणून तो निर्गुण निराकार रूपे अव्यक्त असतो. म्हणून द्वैतात परमेश्वर व्यक्त आहे आणि अद्वैतामध्ये अदृश्यामध्ये तो अदृश्य रूपे अव्यक्त आहे. अशी परमेश्वराची सगुण साकार स्थिती म्हणजे द्वैत आणि निर्गुण निराकार स्थिती म्हणजे अद्वैत. हे जो ओळखतो तोच खराखुरा ज्ञानी भक्त. हे आपण सर्वांनी नीट समजून घ्यावे. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.